कोण मास लीडर संपत नसतो, जो मास लीडर नसतो तो संपतो, पण जो मास लीडर आहे तो कधी संपत नाही. आणि पंकजा मुंडे एका लोकनेती गोपीनाथ मुंडेची कन्या आहे. कोण कोणाला संपवायला गेलं आहे म्हणून कोण संपत नसतं विशेष म्हणजे. आणि आज ती भाजपाची सचिव आहे, त्यामुळे त्या पक्षाबद्दल मी आताच अभिप्राय देण्यात काय अर्थ. ती माझी बहीण आहे, त्यामुळे ती स्टेबल आहे, स्ट्रॉंग आहे आणि तिला काय कोणाला संपवायची काय कोणाच काही करणार नाही. आणि ती एक दिवशी या राज्यात चांगलं स्थान स्वीकारेल. मेळावा ठेवलेला आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा कोठारी साहेबांनी आणि बाचकरणे आणि झुंजारेने, तर तोही मेळावा करतो आहे. आणि परत 3 वाजता ओबीसी एल्गार मेळावा आहे भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्याच्यासाठी आजचा प्रोग्राम आहे. ज्या पद्धतीनं ओबीसीमध्ये मराठ्याला विरोध होतो ओबीसी आरक्षणावरून, परंतु इतर ओबीसी बरोबर मराठ्यांचे भांडण आहे असं बोललं होतं. मग इतर समाजाचे लोक नेतेही विरोध करताना नेमकी काय बनलं, कशामुळं? कारण काय, संविधानिक पद्धतीनं मराठ्यांना आरक्षण मिळावं या भूमिकेचा आम्ही ओबीसीचे सर्वच नेते आहे. का मराठ्यांना विरोध करा असं नाही, फक्त जो गरीब ओबीसी समाज आहे त्याच्या ताटातली भाकरी नको आहे. तुम्ही त्यांना काय करा, स्पेशल आरक्षण द्या. आम्ही ज्यावेळेस 58 मोर्चे निघाले तेव्हा आम्ही मदत केली त्यांना, म्हणजे आम्ही जे शक्य होईल त्यांनाही करतो. पण ज्यावेळेस ते आपल्याच घरात घुसायला लागलं तर हे बरोबर नाही. पण आमचं म्हणणं आहे संविधानिक पद्धतीनं त्याही समाजाला त्यांनी न्याय द्यावा, पण स्पेशलमध्ये द्यावा. मुळात 345 जाती हा ओबीसी आहेत, तिथं आता सुतार, लोहार, पुडार ह्या लोकांना तर काहीच मिळालेलं नाही. त्यांना ठीक आहे, माळी, धनगर, वंजारी थोडं आम्हाला बाजूला ठेवा, पण बाकीच्या ज्या ह्यातल्या मायनॉरिटी कम्युनिटी होत्या त्यांना काहीच हक्क नाही, स्वातंत्र्यच मिळालं नाही ना, त्यांना कुठला अधिकार नाही, काय नाही. म्हणून ह्या गोष्टीचं आज जी ही लढाई आहे तर त्यांनी शिंदे कमिशन जेची कमिटी आहे ती बरखास्त व्हावी. आणि प्लस ज्या कास्ट व्हॅलिडेशन चाललेलं आहे, तुम्ही जातनी सर्वाची जनगणना करा ना, सर्वच समावेश करा. त्या गावात किती न्हावे आहेत, किती ते वॉर्डर आहेत, काही कडे आहेत, ह्याची बी जखडीवर आली पाहिजे ना विशेष म्हणजे. तर त्या समाजाला देखील नाही. म्हणून आज जर आम्ही ह्यात नाही बसलो आम्ही मंडळीने नेतृत्व करणाऱ्या समाजाला, तर आमच्या समाजाचं येणारं फार मोठं नुकसान होणार आहे. पण आमचं आजच्या प्रोग्रामच्या माध्यमातून एवढंच राज्य सरकारला विनंती आहे की तुम्ही आम्हाला समन्यायी भूमिका द्यायची भूमिका करावी. त्यात भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी, शिवसेना, दोन्ही शिवसेना असतील, दोन्ही राष्ट्रवादी असतील किंवा आमचा राष्ट्रीय समाज, आम्ही काय सांगितलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही आरक्षण द्या. EW आरक्षणानं 95% त्यांना मिळालेचा आहे फायदा, आम्ही त्यात काही नाही आहे. पण आमचं म्हणणं आहे की कुठतरी आता शिकून हा समाज थोडासा मोठा होत चाललेला आहे. बाबासाहेबाच्या घटनेचं पालन करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अंमलबजावणी करावी, एवढीच त्यांना आमच्या आजच्या ह्याच्यातून विनंती आहे. संविधानामध्ये जी काही त्याच्यामध्ये वेगळ्या आरक्षणाची पॉसिबिलिटी कमी आहे, जे दिलं होतं ते देखील कोर्टात टिकलं. मग कोणत्या बेसवर दुसरं आणि कोणत्या याच्यामध्ये दिलं? EW आरक्षणला मोर्चा कोणी काढला होता का? EW आरक्षण कसं देता आलं? EW आरक्षण दिलंच ना, सेंटरनं दिलं, राज्यानं दिलं. मग तिथं कोण काय केलं? कुणी मोर्चा काढला नव्हता. आम्ही लोक मोर्चा काढतोय, आमचं कोण ऐकाय तयार नाही. EW आरक्षण ज्यावेळेस संसदेनं दिलं त्यावेळेस कुणी मोर्चा मागणी केली होती का आमची पाहिजे म्हणून? मग ते तिथं करणाऱ्याच जागा मिळाल्या, हा आमचा सवाल आहे. घटनेत काय तरतूद करायचं ते पार्लमेंट ठरवतं. हू इज द डिसिजन मेकिंग ऑफ द पार्लमेंट? पार्लमेंटमध्ये डिसिजन मेकिंग कोण आहे? मग तुम्ही तुझा निर्णय घ्या ना. तुम्हाला आरक्षण देताना तुम्ही गपचूप घेताय EW आरक्षण. कोणाला माहीत होतं EW आरक्षण? आपोआप दिलं तुम्ही त्यांना. आणि आम्ही जी हजारो वर्षापासून मागणी असून देखील आम्हाला तुम्ही मिळत नाही, केंद्र असेल किंवा राज्य असेल, त्यांना संविधानिक विचार केला पाहिजे. एखादी घटनेतली तरतूद बदलायची असेल तर पार्लमेंटला पॉवर असते. वी नो दॅट. पीएमचं फंक्शनिंग आहे, पण त्यांनी ते करावं. तुम्ही EW आरक्षण देताना कुठं विचारलं कोणा मोर्चा काढला होता का? मग कसं आरक्षण त्यांना मिळालं? आणि मग म्हणताय घटनेत तरतूद नाही. सर्व करता येतं, घटनेत फक्त फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. माझी आपल्याला विनंती आहे की त्यांनाही मिळावं नाही, फक्त बाबा तुम्ही ताट त्यांचं स्पेशल द्या, त्याला आम्ही मदत करू, एवढीच फक्त भूमिका आहे. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न आलेला आहे. जे सत्तेमध्ये आहे तेच गोळीबार करताय, याचे कसं बघता? ते मी आता बघितलं, ते बरोबर नाही. कोणाची सत्ता असू द्या, सत्तेनं आमदार खासदाराला काही प्रोटोकॉल्स आहेत ते आपण त्यांनी पाळावं. हे मी कुणाचं समर्थन करणार नाही. जे सामान्य लोकांना अभिप्रेत आहे, शेवटी लोक ही प्रजा हीच राजा आम्हाला बनवते. पण प्रजेचं देखील अंमलबजावणी दृष्टीनं कुठल्याही आमदार खासदार किंवा मंत्र्यांनी तत्सम लोकांना असं अघोरी कृत्य करू नये, एवढंच. एकंदरीत फडणवीस यांचा राजीनामा मागितला होता, दिला पाहिजे नाही. असं आता हे बघा, एक लक्षात ठेवा, कुणाचा राजीनामा मागून आणि हे मागून असं काही हे करत नाही. ती आपण ती स्टाईल होती ह्या राजीनामामध्ये.
कुणाचा राजीनामा वगैरे मागायचा प्रश्न नाही. कायदा सुव्यवस्थेसाठी योग्य त्या अधिकाऱ्याने तिथल्या हे करण्याचा प्रयत्न करावा, एवढीच फक्त अपेक्षा आहे. सर, लोकसभेची आता निवडणुकीची तयारी सगळेच पक्ष करतात. आपण देखील एकटे लढण्याचा निर्णय घेतला आहे. नगर जिल्ह्यातून नगरमध्ये आमच्या पक्षानं पार्लमेंटरी बोर्डानं रवींद्र कोठारीला डिक्लेअर केलेला आहे. तो आमचा खासदारकीचा उमेदवार असेल, ती गांधीचा पाहुणा आहे. गांधी विजय होतो तर कोठारी विजय होऊ शकतो. मग ह्या दृष्टीनं आमच्या पक्षाचा तो जुना नेता आहे, राज्याचा सचिव आहे. आणि आम्ही 48च्या जागा, आम्ही स्वतः परभणी, माडा आणि मिर्झापूर म्हणून उत्तर प्रदेशमधला एक मतदारसंघ आहे, तिथून मी लढणार आहे. म्हणून आम्ही सर्व जागा आम्ही लढवतो. एकंदरीत पंकजा मुंडे यांना काही दिवसापूर्वी ईडीची कारवाई आहे किंवा त्यांच्या कारखान्यात कारवाई होते. भाजपा त्यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न करते का त्यांना संपवण्याचा प्रयत्न करत असं वाटतं? एक लक्षात ठेवा, कोण मास लीडर संपत नसतो. जो मास लीडर नसतो तो संपतो, पण जो मास लीडर आहे तो कधी संपत नाही. आणि पंकजा मुंडे एका लोकनेती गोपीनाथ मुंडेची कन्या आहे, ती संपली जाणार नाही. समाज तिच्या पाठीमागं भरपूर उभा आहे आणि तिला सर्व समाजातील लोक मानतात. कोण कोणाला संपवायला गेलं आहे म्हणून कोण संपत नसतं, विशेष म्हणजे. आणि आज ती भाजपाची सचिव आहे, त्यामुळे त्या पक्षाबद्दल मी आताच अभिप्राय देण्यात काय अर्थ. ती माझी बहीण आहे, पण ती पक्षात ती आहे, विशेष म्हणजे. त्यामुळं असं म्हणता येणार नाही की त्यामुळं ती स्टेबल आहे, स्ट्रॉंग आहे आणि तिला काय कोणाला संपवायची काय कोणाच काही करणार नाही. आणि ती एक दिवशी या राज्यात चांगलं स्थान स्वीकारेल. सत्तेमध्ये सरकार असताना सुद्धा त्यांच्यावर कारवाई होते ते काय झालं आता, ते पक्षाचं ह्या दृष्टीनं असते, त्याबद्दल आपण बोलणं योग्य नाही, विशेष म्हणजे. ते काय म्हणतात की मग त्यांच्या पक्षातल्या बरेच लोकांच्यावर कारवाई झालेली आहे, असं त्यांचं म्हणणं येते. त्यामुळे ती पक्षीय लेवलला त्यांचं ती बघेल. आणि जी आर्थिक व्यवहार आहेत, ते आर्थिक व्यवहार काही दडवून किंवा चोऱ्या करून झालेले नाही. ती बँकेची लोन्स आहेत, शेतकऱ्याचं कर्ज आहे, दुष्काळ पडला, कोरोना आला, त्यामुळे तिथलं शेतकऱ्यांची बिलं देता आली नाही, ती असं भानगड झालेलं आहे. त्यामुळे त्या मला वाटतं ते बी आता प्रोसिजर पूर्ण करत बँकेला डिले झालं पैसे भरायलाच. आज शेतकऱ्याची प्रॉपर्टी होती, वैयक्तिक त्यांचं काही नव्हतं. ते मुंडे साहेबाचा तो कारखाना आहे, तो कोऑपरेटिव्ह आहे, खाजगी नाही. त्यामुळे त्या खाजगी प्रॉपर्टी त्या बघता येणार नाही, पण त्याचंही थोडंसं त्या आर्थिक नुकसान झालं आहे, ते बी भरून काढण्यासाठी पंकजाताई आमची सक्षम आहे.